आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कुर्तीचे साईड स्लाईड म्हणजेच कुर्तीचे बाजू कशा पद्धतीने फोल्ड करावे ते अतिशय सोप्या पद्धतीने पाहतोय। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे पाहता ही आपण अस्तरची कुर्ती घेतली आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या 36 छातीच्या कुर्तीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहिलं। तर कटिंगच्या वेळेस आपण पाहिलं की ह्या कुर्तीची कट आपण 19.5 इंचावर घेतली होती। तर कुर्तीचे स्लाइड साईड परफेक्ट येण्यासाठी जेव्हा आपण कुर्तीचं कटिंग करत असतो तेव्हा जे कटसाठी हिपचं मार्किंग घेत असतो ते परफेक्ट घ्या, तेव्हाच आपली कुर्ती फिटिंगला परफेक्ट बसते। ही कुर्ती कटिंग करते वेळेस आपण साईड फोल्डिंगसाठी 1 इंच मार्जिन घेतलं होतं आणि कुर्तीमध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं। तर जिथे आपण हिपचं मार्किंग केलं होतं 19.5 इंचावर तिथेपर्यंत मी 1 इंच मार्जिन घेत शिलाई लॉक करून घेतली आहे। इथे पाहताय शोल्डर शिलाई झाल्यानंतर आपलं एकूण अंतर 19 इंच येतं। पाहताय तिथे आपण अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घेतली आहे आणि जिथे आपण 19 इंच हिपचं मार्किंग केलंय तिथून खालच्या साईडला आपण 1 इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथे मी आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतली आहे। पाहताय इथे आपण चॉकने सरळ रेषा मार्क करून घेतली, कारण जेव्हा आपण कुर्तीचे बाजू फोल्ड करत असतो तेव्हा आपलं तेवढंच अंतर आतल्या साईडला फोल्ड होतं आणि आपली शिलाईसुद्धा सरळ रेषेत येते। कुर्तीचे बाजू फोल्ड करत असताना जर तुमचं कापड वर खाली झालं तर आपली जी साईडची शिलाई आहे ती सरळ न येता थोडी क्रॉस जाते। त्यामुळे नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। इथे माझी हिप साईज 38 इंच आहे, त्यानुसार ही कट मी कटिंग करते वेळेस 19.5 इंचावर घेतली होती। तर ह्या कटचं मार्किंग करत असताना परफेक्ट हिप साईजनुसार घ्या, नाहीतर मग हिपच्या इथे कुर्ती अतिशय फिट्ट होते, त्यामुळे आपल्या कुर्तीची फिटिंग बिघडते। तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेत कुर्तीचं ड्राफ्टिंग कटिंग करा। आता आपण शिलाई पाहूयात। इथे पाहताय आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू खालच्या साईडला आहे आणि आतील बाजू वरच्या साईडला आहे। आता जिथे आपण 1 इंच मार्किंग केलंय तिथं आपल्याला सुरुवातीला अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। जिथे आपण मार्क केलंय तिथे सरळ रेषेत मार्क करा, त्यानंतर पुन्हा आपण अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून आता इथे आपण शिलाई करून घेतोय। जेव्हा आपण कापड फोल्ड करतो तेव्हा ते सरळ रेषेत येईल ह्याची काळजी घ्या, त्यासाठीच इथं आपण मार्किंग केलंय। सुरुवातीची घडी फोल्ड करत असताना जिथे आपण मार्किंग केलंय तिथे सरळ रेषेत करा, त्यानंतर पुन्हा आपण अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय। इथे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय त्यामुळे आपल्याला फोल्ड करायला सोपं जातं। जर इथे 1.5 इंच मार्जिन घेतलं तर तुम्हाला आणखीन एक कापडाची घडी करावी लागेल। जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर अशाच पद्धतीने 1 इंचच मार्जिन घ्या। बऱ्याच वेळा कुर्तीचे स्लाईड फोल्ड केल्यानंतर ती शिलाई क्रॉस जाते, त्यासाठी जेव्हा आपण शिलाई करत असतो तेव्हा हलक्या हाताने आपल्याला कापड खेचून धरायचं आहे, तेव्हाच आपली शिलाई अगदी सरळ रेषेत येईल, नाहीतर मग आपली शिलाई थोडी क्रॉस जाते। आणि जेव्हा आपण अस्तरची कुर्ती शिलाई करत असतो तेव्हा मेन फॅब्रिकला अस्तर जोडत असताना ते परफेक्ट जोडा, कुठे फुगा येणार नाही ह्याची काळजी घ्या, तेव्हाच आपले साईड फोल्डिंग अगदी परफेक्ट येतील। आता जिथं आपण हिपसाठी मार्किंग केलं होतं, जिथे आपण शिलाई लॉक केली आहे तिथेपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। पाहताय जिथे आपली शिलाई लॉक आहे तिथून आपण साधारण वरच्या साईडला अर्धा इंच इतपत सरळ शिलाई करून घेतोय। इथं कंपल्सरी अर्धा इंच मार्जिन शिवण्यात घ्या। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने जिथे आपण शिलाई लॉक केली आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचापर्यंत सरळ शिलाई करून घेतोय। आता कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला आहे, मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, त्यानंतर पुन्हा समोरच्या साईडचं कापड अर्धा इंचाला आतल्या साईडला डबल फोल्ड करून इथे आपण 1 इंचापर्यंत सरळ शिलाई करून घेतोय। इथे आपला स्क्वेअर परफेक्ट येण्यासाठी कापडाची दिशा बदलत असताना कंपल्सरी सुई आतल्या साईडला ठेवा, तेव्हाच आपली शिलाई अगदी परफेक्ट येईल। इथं पाहता 1 इंच सरळ शिलाई झाल्यानंतर पुन्हा आपण कापडाची दिशा बदलून घेतली।
आता त्याच पद्धतीने अर्धा इंच कापड डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. जिथं आपण रेषा मार्क केली आहे तेवढंच अंतर इथे मी आतल्या साईडला फोल्ड करून घेते. इथे साईड फोल्ड करत असताना जर तुम्ही कापड लूज ठेवलं तर शिलाई झाल्यानंतर कुर्तीचे साईड सरळ रेषेत न येता ते क्रॉस झालेले दिसतात. त्यामुळे शिलाई करत असताना हलक्या हाताने कापड खेचून घ्या, तेव्हाच आपल्या शिलाईला फिनिशिंग येईल. इथे पाहताय दोन्ही बाजूचे साईड अगदी व्यवस्थित फिनिशिंग सोबत शिलाई करून घेतले. कुर्तीची कटसुद्धा परफेक्ट आली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपण दोन्ही बाजू फोल्ड करून घेतल्या. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचे बाजूसुद्धा फोल्ड करून घेऊयात. जिथे आपण 1 इंचावर मार्किंग केलं आहे तिथं आपलं कापड आतल्या साईडला डबल फोल्ड करून ते हलक्या हाताने खेचत इथे आपण त्यावर शिलाई करून घेतोय. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कुर्तीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहिलं. तो व्हिडिओ गरजेचा असेल तर नक्की पहा. या कुर्तीचा पुढील गळा आपण स्वीट हार्ट नेक कटिंग केला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कशा पद्धतीने गळाची कटिंग आणि शिलाई केली ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा. इथे पाहता हिप मार्जिनपर्यंत सरळ शिलाई करून घेतली. आता इथं कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घेतली. पुन्हा समोरच्या साईडचं अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून 1 इंचापर्यंत सरळ शिलाई करून घेतली. पुन्हा सुई आतल्या साईडला ठेवून इथे कापडाची दिशा बदलून घेतोय. आता त्याच पद्धतीने आपण अर्धा इंच कापड डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. इथे पाहताय जिथे आपण हिपसाठी डबल शिलाई केली होती त्याच्या वरच्या साईडला आपण अर्धा इंच शिवण्यात मार्जिन घेतलं. त्यामुळे ही कुर्ती शिलाई झाल्यानंतर ह्याची कट बरोबर 18.5 इंचावर येणार आहे. कटिंग करते वेळेस हिपचं माप आणि हिपची कट परफेक्ट घेतल्यामुळे कुर्ता हिपला अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो. इथे पाहताय कुर्तीच्या दोन्ही बाजू अगदी फिनिशिंग सोबत आतल्या साईडला फोल्ड करून घेतल्या. इथे पाहताय आपली कट अगदी परफेक्ट आली आहे. कुर्तीच्या दोन्ही बाजू फोल्ड झाल्यानंतर बॉटमचं कापड अर्धा इंचाला आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर आपण टीप देऊन घेतोय. हे बॉटमचं कापड फोल्ड करण्यापूर्वी ते सरळ रेषेत आहे का ते नक्की पहा. त्यानंतरच अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्या. इथे आपल्या कुर्तीच्या साईड स्लाईड फोल्डिंगची संपूर्ण शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.